हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत चवदार असे धपाटे, तेही पारंपरिक पद्धतीने। धपाटे बनवण्यासाठी सुरुवातीला आपण वाटण करून घेऊया। या ठिकाणी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। चमचाभर असे कच्चे जिरे आपण वाटणामध्ये घातले तर धपाट्यांना खूप छान चव आणि सुगंध येतो। वाटण खूप बारीक करायचं नाही तर थोडंसं जाडसर असं अशा प्रकारे वाटण आपल्याला बनवायचं आहे। धपाटे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ। तर या ठिकाणी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने मोजून 4 वाट्या ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। 1च वाटी किंवा छोटंसं पात्र याचा वापर आपण पीठ मोजण्यासाठी करू शकतो। या ठिकाणी या प्रमाणामध्ये जर आपण पीठ घेतले तर आपले धपाटे आहेत ते छान मऊसूत आणि खुसखुशीत होतात, अजिबात कडक किंवा वातड होत नाहीत। या पिठामध्ये आता मी 1 चमचा ओवा घालत आहे। ओवा अशा प्रकारे हातावरती चोळून आपल्याला घालायचा आहे, त्यामुळे पिठाला छान ओव्याचा वास येतो। 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत। या ठिकाणी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे धणेपूड, 1 चमचा या ठिकाणी मी जिरेपूड घातलेली आहे, अगदी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे, कारण सुरुवातीला आपण 5-6 हिरव्या मिरच्या वाटणामध्ये घातलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपण जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं मिक्सरला जाडसर केलेलं वाटण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि सर्व जिन्नस आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। हे सर्व कोरडे मसाले पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी आपल्याला यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। या ठिकाणी मी मध्यम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। धपाट्यामध्ये कांदा चिरून घालणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा घाला किंवा मग कांदा घालणं स्किप केलं तरी चालेल, पण कांद्यामुळे आपले जे धपाटे आहेत ते मऊसूत लागतात। कांदा घातल्यामुळे दह्यासोबत तर त्याची चव आणखीन छान लागते। या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही, नाहीतर मग धपाटे आपले व्यवस्थित थापता येत नाहीत कापडावरती। पीठ मळताना आपण भाकरीला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा बनवलेला आहे। ज्वारीच्या पिठामुळे धपाटे छान चविष्ट होतात, गव्हाच्या पिठांमुळे धपाट्यांना बाइंडिंग येते, तर बेसन पिठामुळे त्यामध्ये खुसखुशीतपणा येतो। धपाटे थापण्यासाठी या ठिकाणी कॉटनचं कापड घेतलेलं आहे, पाणी आणि या ठिकाणी वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता आपण धपाटे बनवूयात। तर सुरुवातीला आपल्याला कापड जे आहे ते पाण्यामध्ये भिजवून पिळून घ्यायचं आहे पूर्णतः आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला धपाटे थापायचे आहेत। बऱ्याच जणांचे धपाटे थापताना तुटतात किंवा कापडाला चिटकतात, त्यासाठी सुरुवातीला कापड ओलं करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घ्यायचा, तुम्हाला लहान मोठे कुठल्या आकाराचे धपाटे करायचे त्यानुसार आपण पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून मगच आपण धपाटा आहे तो अशा पद्धतीने हळूवार हाताने दाबून मोठा करायचा आहे। एका साईडला जाड एका साईडला पातळ अशा पद्धतीने आपल्याला धपाटा थापायचा नाही, तर सगळ्या साईडनी आपल्याला एकसारखा धपाटा थापून घ्यायचा आहे आणि शेवटी त्यामध्ये अशा पद्धतीने 5-6 होल करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने होल केल्यामुळे आपला जो धपाटा आहे तो व्यवस्थित वाफला जातो। या ठिकाणी तवा गरम झालेला आहे, तव्यावरती सुरुवातीला छोट्या चमच्याने चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे धपाटा आहे तो तव्याला चिटकणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला हळूवारपणे कापडाच्या 2 साईडला धरून धपाटा उचलून तव्यावरती अशा पद्धतीने टाकायचा आहे, अजिबात तुटत नाही। त्यानंतर आपल्याला त्यावरती एखादं ताट, प्लेट किंवा अशा पद्धतीची काचेची लीड असेल तर ती झाकून घ्यायची आहे, म्हणजे धपाटे आहेत ते व्यवस्थित वाफले जातील, व्यवस्थित भाजले जातील। दुसऱ्या वेळेस आलटून पालटून घेताना उलटण्याच्या साहाय्याने सगळीकडून आपल्याला अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे कुठे खाली तव्याला ते चिटकणार नाहीत।
आणि आपला जो धपाटा आहे तो अतिशय छान खरपूस सोनेरी रंगावर भाजला गेला आहे। आता साईडनी आणखीन एकदा तेल सोडूया आणि आलटून पालटून आपल्याला 2-3 वेळा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। खमंग खरपूस असा आपले जे धपाटे आहेत ते तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण धपाटे बनवू शकतो। अशाच प्रकारे मी सगळे धपाटे बनवून घेणार आहे। खमंग असे धपाटे आपण नाश्त्याला खाऊ शकतो, दुपारच्या जेवणात, संध्याकाळच्या जेवणात खाऊ शकतो, तसेच कुठे प्रवासाला जाणार असेल तर खाण्यासाठी सोबत सुद्धा घेऊ शकतो। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।